श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. मराठी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कर्मभूमी असलेल्या नाशिक नगरी नाशिककरांनी साकारलेला धमाल मराठी चित्रपट रोशनी येत्या 10 जून रोजी नाशिक शहरातील बिग बाजार सिनेमॅक्स या चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम गजानन फिल्मने केली असून चित्रपटात नाशिकचे उद्योन्मुख अभिनेत्री रोशनी शिंपे हिच्यासह आकाश पवार आणि अर्णव आवारी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शक आणि निर्मिती सुनंदा राजेंद्र शिंपे यांनी केले. चित्रपटाच्या तांत्रिक चित्रपटाचे तिकीट बुक माय शो ॲपवर उपलब्ध असून या चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्याचा विशेष आनंद असल्याची भावना डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केली. नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्रपटाला यशस्वी करावं असं आवाहन त्यांनी केलं. मी डॉक्टर महेंद्र देशपांडे, प्रसिद्धी प्रमुख, रोशनी चित्रपट. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की नाशिकच्या मूव्ही मॅक्स या अद्ययावत चित्रपटगृहामध्ये हा रोशनी हा चित्रपट या ठिकाणी आज प्रदर्शित झालेला आहे. आणि हा चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कौटुंबिक चित्रपट असून या चित्रपटामध्ये नाशिककरांची निर्मिती आहे. नाशिक हे दादासाहेब फाळके जे चित्रपटाचे जनक आहेत त्यांची ही पुण्यभूमी आहे. आणि दादासाहेब फाळकेंच्या या जन्मभूमीमधून नाशिककरांनी निर्माण केलेला हा एक त्यांची परंपरा चालवणारा हा एक चित्रपट रोशनी म्हणून आज इतिहासामध्ये नोंद होईल. आणि या चित्रपटामधून एक कौटुंबिक संवाद आणि एक तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून सुनंदा शिंपी यांनी केलेला आहे. त्यामुळे सुनंदा शिंपी यांनी नाशिकच्या कलावंतांना सोबत घेऊन हा एक अतिशय चांगला आणि खऱ्या अर्थाने नाशिककरांचा असलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने अवश्य भेट द्यावी, चित्रपट बघावा आणि हा चित्रपट सहकुटुंब बघावा असा हा चित्रपट आहे. तेव्हा मी माझ्यातर्फे सुद्धा या चित्रपटाला खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या टीमने या चित्रपटासाठी अतिशय मेहनतीने काम केलेलं आहे त्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. नमस्कार, मी रोशनी शिंपी. मी नाशिकलाच मध्येच राहिला आहे. तर हा मूवी हा माझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. आणि म्हणजे तसं माझं स्वप्न होतं की ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं. तेच स्वप्न साकार माझ्या आईने केलंय. कसं वाटतं जे रोल करताना कसं वाटतं? मला खूप छान अनुभव आला. की मी असं एक विचार पण नाही केला होता की मी एक नाशिकमध्ये अभिनेत्री होऊ शकते मी. आज आता हा चित्रपट प्रदर्शित होतो तर कसं वाटतं तुम्हाला? मला खूप छान वाटतंय कारण हा माझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. हा कुठल्या ठिकाणी मूवी मॅक्स मूवी मॅक्स सिनेमॅक्स इथे बिग बाजार इथे. आव्हान काय करणार आहे नागरिकांना? काय आव्हान करणार आहे मूवी बघताना? लोकांना काय सांगणार बघण्यासाठी सहकुटुंब सर्वांचे बघा? ह्या मूवीचा हाच उद्देश आहे की एक स्त्री जर तिने ठाम विचार केला, तिच्या मतांवरती ठाम असली तर ती काहीही करू शकते. हाच या मूवीचा संदेश आहे. ओम गजानन प्रस्तुत रोशनी आज मूवी मॅक्स येथे प्रस्तुत होत आहे. तरी रोशनी हा एक प्रोजेक्ट नसून ती घराघरातल्या एका मुलीची कहाणी आहे की ज्या मुलीला सिनेसृष्टीचं एक वेड असतं. ती काही पण करू शकते. तर त्या मुलीने कसं हँडल करायचं. आणि मी सगळ्यांना तेच करेल की जे वयात आलेल्या मुली ज्यांना सिनेसृष्टीचं खूपच भूतसवार आहे, त्यांना फक्त त्या सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करायचं आहे. मग ते कशा प्रकारे होतो ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे. तर मी थोडं पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे. तर मी सगळ्यांना तेच सांगेल जसे रोशनीने या सिने क्षेत्रात पदार्पण केलं चांगल्या रीतीने इमानदारीने, तसं सगळ्या मुलींनी करावा. चला तर मग नाशिककरांनो, आपणही आपल्या मातीतल्या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका पाहूयात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.